पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व यशस्वी झालं. बाळासाहेबांनी तुमच्या हातात शिवसेनेची धुरा दिली, तुम्ही ती उत्तमपणे पेललीत. पुढच्या टप्प्यामध्ये शिवसेना पेलण्याची ताकद असलेलं नेतृत्व कोणतं असं तुम्हाला वाटतं? खरं सांगू का तुम्हाला प्रामाणिकपणे, तुम्हाला म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. ते एक गाणे बघा, ते का मला आता आता कशाला उद्याची बात, सरून चालली रात. आता रात्र थोडी आणि सोंग फार झाले, त्या रात्रीचा विचार करा. नेतृत्वाच्या नंतर आणि आता जे शत्रू आलेत ना, हे शत्रू उद्या राहतील का? हे शत्रू उद्या अंगावर येतील का? हे शत्रू उद्या कपडे घालतील का? ह्या प्रश्नाला काय उत्तर? आता जे समोर आले त्याला पहिलं फेस तोंड द्या ना. सर, या परिस्थितीमध्ये जे बिनविरोधचं राजकारण होतंय महाराष्ट्रामध्ये, बिनविरोध मुळात लोकशाहीला घातक आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार होतंय. लोकशाहीचा खून झालाय. तिथे भाजप असा आरोप करते, तुम्ही पण तर बिनविरोधच निवडून आला होतात आमदार म्हणून, मग तुम्ही राजीनामा द्या असं ते तुम्हाला म्हणतात. मी बिनविरोध निवडून यायला कोणाला पळून नव्हतं नेलं, आणि विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे अध्यक्ष माझ्या प्रचाराला किंवा अर्ज भरायला स्वीकारायला असतील, दमदाटी करायला नव्हते. मुळात ज्या स्वरूपाचं राजकारण होत आहे सध्याच्या परिस्थितीत, नाही, मग अगदी देवेंद्र फडणवीस सुद्धा वर्ण लादलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांची पुढे निवडणूक झाली मुख्यमंत्री म्हणून. पक्षीय अंतर्गत जी निवडणूक, असे हे दिखावा होता तो. विधिमंडळ पक्षाची निवडणूक, असं काय नाही. वर्ण आदेश आला, 1 महिना लागला त्याला. त्यांची सगळी काय ती बोलणी चालू होती मध्ये मध्ये. या परिस्थितीमध्ये जे वातावरण आहे गढूळ असं महाराष्ट्राच्या नाही, पण राजकारणात ह्याच्यामध्ये एकच मिनिट, हा अतिशय गंभीर विषय आहे. माझ्यावरती ढकलून ते मोकळे नाही होणार. राहुल नार्वेकर ही व्यक्ती विधानसभा अध्यक्ष म्हणून सभागृहात आहे, आणि ती व्यक्ती विधानसभा अध्यक्ष म्हणून रस्त्यावरती कोणाचं संरक्षण काढून घ्यायचं ऑन द स्पॉट, माहिती का? अनिल कपूर नाही ना एक पिक्चर मधला, ऑन द स्पॉट त्यांना तिकडनं बडतर्फ केलं पाहिजे. विधानसभा अध्यक्ष असा पक्षपाती माणूस राहू शकत नाही. त्यांच्या बहिणीसाठी, मुलीसाठी, आईसाठी, पत्नीसाठी, भावासाठी, भावजाईसाठी अर्ज भरायला हा माणूस पक्षासाठी जाऊ शकत नाही, जाता कामा नये. मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष होते. कुठल्याही शिवसेनेच्या कार्यक्रमाला किंवा अर्ज भरायला शिवसेनेच्या ते तसे येत नव्हते. ही एक अध्यक्षांची परंपरा आहे. त्या परंपरेला यांनी मोडता घातलेला आहे, आणि त्यांच्या विरुद्ध एका व्यक्तींना, उमेदवारांनी तक्रार केलेली की यांनी माझ्यावरती दबाव आणला. त्याच्यामुळे परत सांगतो, राहुल नार्वेकरांना त्या पदावरनं पदच्युत केलं पाहिजे, निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात तिथल्या जेनझी ह्या प्रथम मतदानाला उतरणाऱ्या मतदारांचा अधिकार तुम्ही हिरावलाय. त्याचबरोबरीने नियमितपणाने मतदान करणाऱ्यांचाही अधिकार तुम्ही हिरावून घेतलाय. तिकडे निवडणुका झाल्या पाहिजे. अगदी खरं आहे. बिनविरोधच्या बाबतीमध्ये सातत्यानं म्हणणं आहे, जर बिनविरोध निवडणुका होत असतील तर तुम्ही मतदार म्हणून अर्ज टाका, इतके टाका की बिनविरोध होऊ शकणार नाही, त्याच्याशिवाय लोकशाही टिकणार नाही.